नमस्कार महाराज. मित्रांनो, कांद्याची तुमची सड होऊ नये म्हणून एक गोष्ट तुम्ही नक्की करा. ही गोष्ट तुम्ही केल्यानंतर तुमची कांद्याची सड जी आहे ती चाळीमध्ये टाकल्यावर खूप कमी प्रमाणात होणार आहे. ही काळजी जर तुम्ही व्यवस्थित घेतली तर तुमचा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मित्रांनो, त्या पहिले चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या. काय करायचंय मित्रांनो, आणि तुम्ही काय चूक करतात मित्रांनो, कांदा काढणीनंतर आपण त्याला खांडणीला घेतो आणि खांडणीला घेत असताना बऱ्याचशे जे वर्कर असतात ते काय करतात, हे जे मुळं आहेत हे मुळं ही पूर्ण डेटापासून कापून टाकतात आणि ही बोंडशी जी आहे ना, जी वरती पाहिजे होती ती पूर्ण कापतात. त्याच्यामुळे नुकसान काय होते माहितीये का? हे बघा, इकडे दुसऱ्या याच्यात असं ठेवलं पाहिजे. हे बघा, हे मुळ्या अशा जशाच्या तशा राहिल्या पाहिजेत, ज्या की आता पूर्ण सुकलेल्या आहेत. आणि ही बोंडशी जी आहे ना, जिथपर्यंत हिरवी पात आहे ना त्याच्या बरोबर जिथे हिरवी पात संपते तिथे कापायचं. हे जे एकदम चुकीची पद्धत आहे. याचं नुकसान काय होतंय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, तुमचं उत्तर तुम्हीच देणार आहे. आता हा मी पापुद्रा काढतो आहे. हे 2 पापुद्रे मी माझ्या हातात घेतो आहे या कांद्याचे. आता तुम्हीच उत्तर द्या मित्रांनो, हे 2 पापुद्रे माझ्या हातात आहेत, एक इकडे आणि एक इकडे. हा जर मी पाण्यात टाकेल आणि हा जर मी उन्हात ठेवेल, हा एक पाण्यात टाकलाय उन्हात ठेवलाय, तर कुठला लवकर सड होईल? हा मित्रांनो. का? हे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर इथे बॅक्टेरिया आणि फंगस लवकर येते आणि लगेच सडून जाईल. हा 4 महिने जरी उन्हात ठेवला तरी याला काही होणार नाही. सेम प्रोसेस इथे होते मित्रांनो. का होतं माहितीये का? ह्या ज्या मुळा आहेत ना, यांच्यामध्ये पाणी नसतंय आणि पाणी असतं बी तर ते लगेच सुकून गेलेलं असल्यामुळे इथं पूर्ण ड्राय होऊन जातं आणि इथून फंगस जे आहे ते मध्ये घुसत नाही. आणि तशीच प्रोसेस ही बोंडशी जो असते, आपण पात वरती ठेवली तर काय होतं, ती पातामध्ये पाणी नसते, बरोबर? तर काय होतं, वरची पात जी आहे ती सुकल्यामुळे ती फंगस मध्ये घुसत नाही आणि कांदा आपला दीर्घकाळ टिकतो. याच्या उलट आपण काय करतो, चिकना दिसण्यासाठी याला थेट उडवतो इकडून बी आणि इकडून बी, आणि याचा सीधा संपर्क. आता हे जे आहेत मधले जे पापुद्रे आहेत हे खूप ओलसर असतात, डायरेक्ट ओलेच असतात. हे बघा, माझा हात लावला, हे ओल सापडेल तुम्हाला. का? हे एकदम ओलं आहे आणि याच्या संपर्कामध्ये लगेच फंगस पकडून गेल. जिथे ओल राहिलं तिथे बुरशी लगेच लागेल आणि याचे सडण्याचे चान्स याच्यापेक्षा 10 पटीने जास्त असतील. म्हणून खांडण्याच्या वेळी मजुरांना सक्त ताकीद द्या की हे मागचे रूट्स बी जास्तीत जास्त राहिले पाहिजे. आणि हा जो शेंडा ठेवलेला आहे, हा जिथून तो पात हिरवी आहे ना, जिथे हिरवी आणि सुकलेली संपते तिथे काटायचं, बरोबर? हा तरी अजून थोडासा कमी काटलेला आहे. मी तर म्हणतो अजून एवढं वर राहिलं असतं तरी चाललं असतं. अशा पद्धतीने करा मित्रांनो. या छोट्या छोट्या चुका तुमच्यावाल्या जे आहेत ना, तुमचं सडणं थांबवू शकतात. आजसाठी एवढं. चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.